नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण मानसशास्त्राचे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज पाहत आहोत। मानसशास्त्राची एक विशिष्ट अशी सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीज अंतर्गत आपण विविधपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय रेअर जे काही घटक आहेत त्याच्यावर आपण नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह आणि म्हणजे महत्त्वाचे नोट्स पाहत आहोत। ही सिरीज पाहत आहोत। याच्यामध्ये आपण आतापर्यंत 17 व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि नोट्सच्या बाबतीत 15 व्हिडिओ पाहिलेले आहेत। आता हे नोट्सचे 15 व्हिडिओ कुठले आहेत? आपण व्याख्या पाहिल्या, व्याख्या ह्या 5 व्हिडिओमध्ये पाहिल्या। त्यानंतर मानवी शरीरातील विविध ग्रंथी पाहिल्या, या मानवी शरीरातील विविध ग्रंथीचे 4 व्हिडिओ पाहिले, असे 9 व्हिडिओ झाले। त्यानंतर विशेष गरजा असणारी बालके, हे 10 बालके होते, आपण हे 5 व्हिडिओमध्ये पाहिले। मग हे टोटल झाले 14 व्हिडिओज। हे व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिले नसतील तर पाहून घ्या, हे तर तुम्हाला स्क्रीनवर हे डिस्प्ले होत असतील, हे अशा पद्धतीने पाहिले। त्यानंतर 15वा व्हिडिओ पाहिला आपण संरक्षण यंत्रणेच्या बाबतीत। तर आता आजचा हा मानसशास्त्राच्या नोट्सच्या बाबतीत 16वा व्हिडिओ आहे आणि मानसशास्त्राच्या सिरीजच्या बाबतीत 18वा व्हिडिओ असेल, कारण 2 व्हिडिओ हे एक मानसशास्त्राचा सिलेबसवर आहे आणि एक मानसशास्त्राच्या सिलेबसचा टिप्स याच्यावर आधारित आहे। म्हणजे टोटल आतापर्यंत मानसशास्त्राचे आपले 17 व्हिडिओज आलेले आहेत आणि आजचा हा मानसशास्त्राचा 18वा व्हिडिओ असणार आहे, जो की आहे मानसशास्त्रातील विविध शोध व जनक। आता इथं तुम्हाला स्क्रीनवर वरती डाव्या बाजूला संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र नोट्स दिसत असेल आणि उजव्या बाजूला टिप्स फॉर टीईटी दिसत असेल। आता इथं भाग 2 प्रकरण 16 आणि इथं प्रकरण 36 मानसशास्त्रातील विविध व शोध जनक असं दिसत असेल। तर हे शिक्षक व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी काढलेलं आपलं पुस्तक आहे, हे त्याच्यामधला घटक आहे। ज्यावेळेस आपल्या नोट्स सेपरेट टीईटीसाठी येतील त्यावेळेस हे थोडंसं ॲडजस्ट होऊन वेगवेगळ्या टॉपिकचं प्रकरण म्हणजे आकडा बदलून जाईल। आता असो अवांतर चर्चा न करता आपण मानसशास्त्रातील विविध शोध व जनक पाहू। आता ह्याच्यामध्ये ज्या काही उत्पत्ती आहेत त्या उत्पत्त्यांचा जनक कोण आहे किंवा कोणती उत्पत्ती आहे, ती उत्पत्ती कशा संदर्भात आहे, कोणता शोध कोणी लावला आणि मानसशास्त्रातील जे शोध आहेत त्यांचे जनक आहे, एकदम सविस्तरपणे संपूर्णच्या संपूर्ण ह्या एकाच व्हिडिओमध्ये येऊन जाईल आणि 50 असे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मिळून जातील आणि याच्यातले बरेचसे हे आपल्या टीईटीला येऊन गेलेले आहेत। आता पहिला आहे शैक्षणिक मानसशास्त्र। आता हे शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे उपयोजित मानसशास्त्र असं कोण म्हणलं, त्याचे उद्गाते कोण आहेत तर फ्रोबेल, हर्बर्ट आणि पेस्टॉलॉजी। आता मानसशास्त्र, या मानसशास्त्राचा जनक कोण आहे तर ॲरिस्टॉटल आणि तो आहे ग्रीक। आता आधुनिक मानसशास्त्रज्ञाचा जनक कोण तर विल्यम जेम्स। आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोण तर विल्यम जेम्स। मनोविश्लेषण शास्त्र, हे मनोविश्लेषण शास्त्राचा जनक कोण आहे तर तो आहे सिगमंड फ्राइड। मग त्यानंतर आहे उत्क्रांतीवाद, या उत्क्रांतीवादाचा जनक कोण आहे तर डार्विन। आता हे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 ला आलेला आहे, परत टीईटीला सुद्धा विचारले गेलं होतं आणि सीटीईटीला सुद्धा विचारलं गेलेलं आहे। उत्क्रांतीवादाचा जनक कोण तर डार्विन। त्यानंतर आहे बोधावस्था, बोधावस्थेचा जनक विल्यम वुंट। बोधावस्थेचा जनक विल्यम वुंट किंवा बोधावस्था ही कोणा संदर्भात आहे तर विल्यम वुंट। आणि विल्यम वुंट कशा संदर्भात सांगितलेलं आहे तर बोधावस्था, असं सुद्धा परीक्षेला विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर आहे अबोध प्रेरणा। अबोध प्रेरणा कोणाची आहे तर फ्राइडची आहे। अबोध प्रेरणा कोणाची? फ्राइड। मनोविश्लेषण शास्त्र सिगमंड फ्राइड। उत्क्रांतीवाद डार्विन। बोधावस्था विल्यम वुंट। अबोध प्रेरणा फ्राइड। अबोध प्रेरणा फ्राइड, अबोध अवस्था फ्राइड। आता वर्तनवादाचा जनक कोण आहे तर वॅटसन। वर्तनवाद कोणाचा आहे तर वॅटसनचा आहे। अभिजात अभिसंधान पॅवलॉव। अभिजात अभिसंधान कोणाचं आहे तर अभिजात अभिसंधान हे पॅवलॉवचं आहे। मग त्यानंतर साधक अभिसंधान स्किनर। आता इथं थोड्याशा क्लिष्ट गोष्टी आहेत। अभिजात अभिसंधान पॅवलॉव, ज्यावेळेस अभिजात अभिसंधान येईल किंवा 2 वेळा येईल अभिजात अभिसंधान त्यावेळेस पॅवलॉव करायचं आणि साधक अभिसंधान येईल त्यावेळेस स्किनर करायचं आणि सानिध्य अभिसंधान येईल त्यावेळेस ग्रुथी करायचं। लक्षात आलं? अभिजात अभिसंधान पॅवलॉव,
साधक अभिसंधान स्किनर, सानिध्य अभिसंधान ग्रुथी. मग मर्मदृष्टीमूलक अध्ययन हे कोणाचं आहे किंवा मर्मदृष्टीचा जनक कोण आहे तर कोहलर आहे. आणि त्याचा एक साथी आहे कोहोफा. कोहोफा सुद्धा विचारलं जाऊ शकतं. मर्मदृष्टीमूलक अध्ययन कोहलर. पुन्हा स्वयंशोधन पद्धती डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग. स्वयंशोधन पद्धती डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग. प्रश्नोत्तर पद्धती कोणाची आहे? प्रश्नोत्तर पद्धतीचा जनक कोण आहे? सॉक्रेटिस. प्रश्नोत्तर पद्धतीचा जनक कोण? सॉक्रेटिस. सर्वेक्षण पद्धतीचा जनक कोण? P. केलॉग. सर्वेक्षण पद्धतीचा जनक कोण? P. केलॉग. बालोद्यान पद्धतीचा जनक कोण? फ्रोबेल. बालोद्यान पद्धतीचा जनक कोण? फ्रोबेल. क्रीडन पद्धतीचा जनक कोण? फ्रोबेल. बालोद्यान पद्धतीचा जनक फ्रोबेल. क्रीडन पद्धतीचा जनक फ्रोबेल. वैकासिक वर्तन अभ्यास पद्धती. वैकासिक वर्तन अभ्यास पद्धती कोणाची आहे तर अर्नेस्ट जोन्स यांची आहे. प्रायोगिक पद्धती विल्यम वुंट. प्रायोगिक पद्धती विल्यम वुंट. निरीक्षण पद्धती J.B. वॅटसन. निरीक्षण पद्धती J.B. वॅटसन. आता इथं वर्तनवादी पद्धतीचा जनक सुद्धा वॅटसन आहे आणि निरीक्षण पद्धती सुद्धा J.B. वॅटसनची आहे. आता प्रकल्प पद्धत ही परीक्षेला विचारली गेलेली आहे आपल्या TETला, शिक्षक पात्रता परीक्षेला. प्रकल्प पद्धतीचा जनक कोण आहे? किलपॅट्रिक. प्रकल्प पद्धतीचा जनक कोण आहे? किलपॅट्रिक. विशिष्ट रचनावादी पद्धत कुणाची आहे? विशिष्ट रचनावादी पद्धत तर जॉन डुईची आहे. विशिष्ट रचनावादी पद्धत जॉन डुई. मग पुन्हा बोधात्मक संरचना सिद्धांत कुणाचा आहे? बोधात्मक संरचना सिद्धांत हा सुद्धा परीक्षेला विचारला गेलेला आहे. तर बोधात्मक संरचनात्मक सिद्धांत हा जेरॉम ब्रुनर यांचा आहे. बुद्धिमापन कसोट्याचे शास्त्र. बुद्धिमापन कसोट्या ह्या कुणाच्या आहेत तर अल्फ्रेड बिनेट. हे 2017ला विचारलं गेलेलं होतं. मराठी व हिंदी मुलांच्या बुद्धिमापन कसोट्या इथं CT झाली, इथं कसोट्या पाहिजे. मराठी व हिंदी मुलांच्या बुद्धिमापन कसोट्या डॉक्टर कामत यांच्या आहेत. विकासाची संरचना डॉक्टर हरलॉक यांची आहे. विकासाची संरचना हरलॉक यांची आहे. विकासात्मक मानसशास्त्र कोणाचं आहे किंवा ज्ञानात्मक मानसशास्त्र. परीक्षेत विकासात्मक ज्ञानशास्त्र किंवा ज्ञानात्मक मानसशास्त्र असं विचारलं जाऊ शकल तर ते आहे जेरॉम ब्रुनर यांचं. त्यानंतर आहे आंतरक्रियेची विश्लेषण प्रणाली. आता आंतरक्रियेची विश्लेषण प्रणाली कोणाची आहे तर फ्लॅडर्सची आहे. आंतरक्रियेची विश्लेषण प्रणाली कोणाची आहे? फ्लॅडर्स. वाढ व विकास यांचे संशोधन डॉक्टर अर्नेस्ट जोन्स. वाढ व विकास यांचे संशोधन डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांचं आहे. येते का लक्षात? आता इथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, नमूद करायला आवडेल मला की वाढ व विकास यांचं संशोधन कोणाचं आहे? डॉक्टर अर्नेस्ट जोन्स. आणि वैकासिक वर्तन अभ्यास पद्धती कोणाची आहे? ते सुद्धा आहे अर्नेस्ट जोन्सची. इथं वाढ व विकास यांचे संशोधन डॉक्टर अर्नेस्ट जोन्स व वैकासिक वर्तन अभ्यास पद्धती अर्नेस्ट जोन्स. इथं योग्य अयोग्य चुकी बरोबर मध्ये सुद्धा दिलं जाऊ शकतं. काय दिलं जाऊ शकतं? वैकासिक वर्तन अभ्यास पद्धती अर्नेस्ट जोन्स. वाढ व विकास यांचे संशोधन अर्नेस्ट जोन्स. वरीलपैकी विधानाबाबत सत्यता पडताळा. विधान अ बरोबर, विधान ब चूक. 2 नंबरचा ऑप्शन असेल विधान दोन्ही चूक. 3 नंबरचा ऑप्शन असेल विधान दोन्ही बरोबर आणि 4था ऑप्शन असेल विधान अ बरोबर, विधान ब चूक. तर काय आहे? हे दोन्ही बरोबर आहेत कारण ह्या दोन्ही अर्नेस्ट जोन्स यांच्या आहेत. विस्मरण प्रक्रिया कोणाची आहे? विस्मरण प्रक्रिया ही एबिंगहॉस यांची आहे. आता विस्मरण ही मनुष्याला ईश्वराने दिलेली देणगी आहे. ज्यावेळेस आपण शिक्षक पात्रता परीक्षेचा मानसशास्त्राचा सिलेबस पाहत होतो त्यावेळेस मी ज्यावेळेस सिलेबस सांगत होतो त्यावेळेस 3रा चॅप्टर सांगत होतो त्यावेळेस विस्मरणाचा विषय आला होता आणि त्या विस्मरणाच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की विस्मरण हे मानवाला दिलेली ईश्वराने देणगी आहे. मग विस्मरण प्रक्रिया कोणाची आहे तर विस्मरण प्रक्रिया ही एबिंगहॉस यांची आहे. आणि मानसिक वय ही संकल्पना कोणाची आहे? मानसिक वय ही संकल्पना कोणाची आहे तर ती आहे अल्फ्रेड बिने यांची. द्विघटक सिद्धांत स्पिअरमन. आता इथं खूप महत्त्वाच्या गोष्टी येणार आहेत. द्विघटक आहे, समूह घटक आहे, समान घटक आहे, अनेक घटक आहे, एक घटक आहे. तर पुन्हा बहुआयामी घटक सुद्धा आहेत.
हे समजायला थोडंसं अवघड आहे, मग थोडंसं लक्षपूर्वक दिलं तर समजून जातं. द्विघटक, दोन घटक सिद्धांत कोणाचा आहे तर स्पियरमनचा आहे. समान घटक किंवा बहुघटक कोणाचा आहे तर थॉर्नडाईकचा आहे. समान घटक सुद्धा घटक हा थॉर्नडाईकचा आहे आणि बहुघटक सिद्धांत सुद्धा थॉर्नडाईकचा आहे. अनेक घटक सिद्धांत कोणाचा आहे तर थर्स्टनचा आहे आणि एक घटक सिद्धांत कोणाचा आहे तर थर्स्टनचा आहे. लक्षात येते का? हे पहा, तुम्ही लक्षात घ्या, एक आलं ना, एक आले की थर्स्टन करायचं. एक आलं की थर्स्टन, दोन आलं की काय करायचं स्पियरमन करायचं. एक घटक सिद्धांत थर्स्टन, द्विघटक सिद्धांत स्पियरमन, पुन्हा त्यानंतर दोन नंतर काय असतं बहु असतं, म्हणून बहुघटक सिद्धांत कुणाचा थॉर्नडाईकचा करायचं. मग पुन्हा आहे समान घटक सिद्धांत कुणाचा आहे, समान घटक सुद्धा थॉर्नडाईकचा आहे. मग त्यानंतर आहे अनेक घटक, अनेक घटक सिद्धांत कोणाचा आहे तर थर्स्टनचा आहे. मग त्यानंतर येतं समूह घटक, समूह घटक सिद्धांत कुणाचा आहे थॉम्पसनचा आहे. मग आता आहे बहुआयामी घटक म्हणजे 120 सिद्धांत कोणाचा आहे तर गिलफोर्ट यांचा आणि तो कधी मांडलेला आहे 1958 साली. मग आहे समरूप घटक किंवा एक उत्पत्ती. समरूप घटक एक उत्पत्ती असा सिद्धांत कोण मांडलेला आहे तर वुडवर्थ यांनी मांडलेला आहे. बहुआयामी बुद्धिमत्तेची संकल्पना कोणाची आहे तर हावर्ड गार्डनर यांची आहे आणि ही आपली TET 2017ला विचारलं गेलेलं आहे. बहुआयामी बुद्धिमत्तेची संकल्पना कोणाची आहे तर हावर्ड गार्डनर यांची आहे. संकेत अध्ययन पद्धती कोणाची आहे, संकेत अध्ययन पद्धती टॉलमनची आहे. श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती, श्रेणीबद्दल अध्ययन उत्पत्ती कोणाची आहे तर ग्याने यांची आहे. अनुवंशापेक्षा परिस्थितीला महत्त्व कोण दिले, अनुवंशापेक्षा परिस्थितीला महत्त्व हे हेवर्ड आणि वॉटसन यांनी दिले. पद्धतशीर वर्तन उत्पत्ती कोणाची आहे, पद्धतशीर वर्तन उत्पत्ती कोणाची आहे तर ती आहे हल यांची. अध्ययन व अनुदेश उत्पत्ती कोणाची आहे तर ती आहे डेव्हिड ॲसोबेल यांची. अध्ययन व अनुदेशन उत्पत्ती कोणाची आहे तर ती आहे डेव्हिड ॲसोबेल यांची. त्यानंतर आहे प्रभुत्व संपादन उत्पत्ती, प्रभुत्व संपादन उत्पत्ती कोणाची आहे तर डॉक्टर बेंजामिन ब्लू यांची आहे. सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती कोणाची आहे तर अल्बर्ट बांदुरा. सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती कोणाची अल्बर्ट बांदुरा यांची आहे. ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती कोणाची आहे, ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती तर ती आहे कर्ट लेव्हिन यांची. ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती कोणाची आहे तर कर्ट लेव्हिन यांची आहे. आता कर्ट लेव्हिन यांचा प्रेरणा संघर्ष प्रकार सुद्धा आहे, तो आपण त्यावेळेस प्रयोग दिग्दर्शन पद्धतीचा जनक कोण आहे, प्रयोग दिग्दर्शन पद्धतीचा जनक कोण आहे तर शेनॉल्ड, सिम्पसन व नॉर्मन हे आहेत. पुन्हा मॉन्टेसरी पद्धतीचा जनक मॅम मॉन्टेसरी, मॉन्टेसरी पद्धतीचा जनक मॉन्टेसरी. अध्ययन प्रतिमानांचा जनक डॉक्टर ब्रूस जॉईन, हे TET 2013ला विचारलं गेलं होतं. अध्ययन प्रतिमानांचा जनक कोण आहे तर डॉक्टर ब्रूस जॉईस हे आहे. मग त्यानंतर आहे द्विभागी संक्रमण. आता द्विभागी संक्रमण कोणाचं आहे तर डॉक्टर गोपाल स्वामी यांचं आहे. अशा पद्धतीने आपण मानसशास्त्रातील विविध शोध व जनक असे याच्यातील महत्त्वाचे 50 ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत. आता आपण फास्टमध्ये 1 ते 2 मिनिटांमध्ये याचं परत रिव्हिजन करू. आता हे खालून वरी जाऊ आपण. द्विभागी संक्रमण गोपाल स्वामी, अध्यापन प्रतिमानांचा जनक डॉक्टर ब्रूस जॉईस, मॉन्टेसरी पद्धतीचा जनक शेनॉल्ड, सिम्पसन व नॉर्मल, ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती कर्ट लेव्हिन, सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती अल्बर्ट बांदुरा, प्रभुत्व संपादन उत्पत्ती डॉक्टर बेंजामिन ब्लू, अध्ययन अनुदेशन उत्पत्ती डेव्हिड ॲसोबेल, पद्धतशीर वर्तन उत्पत्ती हल, अनुभवापेक्षा परिस्थितीला महत्त्व हेवर्ड व वॅटसन, श्रेणीबद्ध अध्ययन पद्धती ग्याने, संकेत अध्ययन पद्धती टॉलमन, बहुआयामी बुद्धिमत्तेची संकल्पना हावर्ड गार्डनर, समरूप घटक उत्पत्ती वुडवर्थ, बहुआयामी घटक 120 सिद्धांत कोणाचा आहे तर गिलफोर्ट 1958, समूह घटक सिद्धांत थॉम्पसन, अनेक घटक सिद्धांत एक घटक सिद्धांत थर्स्टन, समूह समान घटक बहुघटक, समान घटक बहुघटक सिद्धांत थॉर्नडाईक, द्विघटक सिद्धांत स्पियरमन, मानसिक वय अल्फ्रेड बिने, विस्मरण प्रक्रिया एबिंगहॉस, वाढ व विकास यांचे संशोधन डॉक्टर अर्नेस्ट जोन्स, आंतरक्रियेची विश्लेषण प्रणाली कोणाची आहे फ्लॅडर्सची आहे, विकासात्मक मानसशास्त्र किंवा ज्ञानात्मक मानसशास्त्र हार्लॉक,
विकासात्मक मानसशास्त्र आणि ज्ञानात्मक अध्ययन हे कोणाचं आहे तर जेरॉम ब्रुनर यांचं आहे. विकासाची संरचना हार्लॉक यांची आहे. मराठी व हिंदी मुलांची बुद्धिमापन कसोट्या डॉक्टर कामत. बुद्धिमापन कसोट्या शास्त्र अल्फ्रेड बिने. बोधात्मक संरचना सिद्धांत जेरॉम ब्रुनर. विशिष्ट रचनावादी पद्धती जॉन डुई. प्रकल्प पद्धती किल पॅट्रिक. निरीक्षण पद्धती जे.बी. वॅटसन. प्रायोगिक पद्धती विल्यम वुंट. वैकसिक वर्तन अभ्यास पद्धती अर्नेस्ट जोन्स. बाल उद्यान पद्धती किंवा क्रीडन पद्धतीचा जनक फ्रोबेल. संरक्षण पद्धती पी केलॉग. प्रश्नोत्तर पद्धती सॅक्रेटिस. संशोधन पद्धती डॉक्टर एच.ई. आर्मस्ट्रॉंग. मर्मदृष्टिक मूलक अध्ययन कोहलर. सानिध्य अभिसंधान ग्रुथी. साधक अभिसंधान स्किनर. अभिजात अभिसंधान पॅवलॉव. वर्तनवादी वॅटसन. अबोधावस्था फ्राइड. अबोध प्रेरणा फ्राइड. बोधावस्था विल्यम वुंट. उत्क्रांतिवाद डार्विन. मनोविश्लेषणशास्त्र सिगमंड फ्राइड. आधुनिक मानसशास्त्र विल्यम जेम्स. मानसशास्त्र ॲरिस्टॉटल. शैक्षणिक मानसशास्त्राचे उद्गाते किंवा उपयोजित मानसशास्त्राचे उद्गाते फ्रोबेल हर्बर्ट पेस्ट्रोलॉजी. तर हे झालं मानसशास्त्राचे विविध शोध जनक व महत्त्वाच्या उपत्या आणि त्यांचे जनक हे आपण यशस्वीरित्या पाहिलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे कसं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढल्या व्हिडिओमध्ये असंच आपण मानसशास्त्राच्या अतिशय महत्त्वाच्या नोट्स घेऊन पाहू. आता तुम्हाला आपण परिसर अभ्यास संदर्भात पेपर 1 व पेपर 2 संदर्भात अशा आपण विशिष्ट नोट्स पब्लिश केलेले आहेत. याचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर ते घेऊ शकता. तुम्हाला इथे स्क्रीनशॉटवर दिसत असेल ते पहा. त्याच्यावरली जी प्रोसेस आहे ती पाहून तुम्ही त्या नोट्स परचेस करू शकता आणि लवकरात लवकर नोट्स परचेस करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला वाचन करता येईल, त्याचं रिव्हिजन करता येईल आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेता येईल. तर ठीक आहे, ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी ह्या स्क्रीनवर जशी प्रोसेस दिलेली आहे ती प्रोसेस फॉलो करा आणि नोट्स घ्या.